एक नामांकित संघामधील एक संघ BV एकलव्य वसई अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये या संघाचा देखील नक्कीच आवर्जून उल्लेख केला पाहिजे. BV एकलव्य 2 सलामीवीर जयसाई विरार संघाचे. चला 2 सलामीवीर स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतो. करण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. गोलंदाज विकी पहिले षटक हाताळण्यासाठी विकी फुललेचा बॉल सुंदर असा कव्हर ड्राईव्ह अफलातून सरळ चेंडू निघून गेलाय खेळाडूला बेधून सीमारेषा पार चौकार. डीजे थँक्यू डीजे. आपलातून सुरुवात करण याच्या बॅट पण घणाघाती प्रहार पहिल्या चेंडूवरती चौकार. गोलंदाजाला नक्कीच डोकंदुखी आणले करण यांनी. सुंदर असे षटक विकी याचं. आतापर्यंत 2 चेंडू 5 धावा खर्च केल्यात विकी यांनी. फुलारलेंचा बॉल सुंदर असा टोलवल्यातून सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावायला. काय घडेल काय बिघडेल झालाय गडी बाद रनआउटच्या रूपात मोठा धक्का. गौतम गॉन. डीजे थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत धाव फलकावरती धावा लागलेत 5. पहिल्या चौकांचं कमबॅक म्हणावं लागेल विकी याचं. पहिला चौकार नंतर सिंगल नंतर विकेट. नो नो वरती चौकार. हा बोनस. डीजे थँक्यू डीजे. खूप महागडं षटक म्हणावं लागेल विकी याचं. 5 चेंडू धावा खर्च केल्या 10 विकी यांनी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू विकी याचा. सामना करेल विवेकने खाता उघडलाय. श्री गणेश केलाय धावाचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले 10. खूप महागडं षटक म्हणावं लागेल विकी याचं. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये खेचलेत गौतम यांनी. स्ट्रायकरवरती सज्ज झालाय गोलंदाज मारुती पेडणेकर. याच्या हातामध्ये दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू बॅटची लागते लिडिंग एज लागून चेंडू जाते घोषांकित क्षेत्रामध्ये. एक चिकीट सिंगल खात्यामध्ये ऍड होईल. तद्वर धावा धावफलकावरती 12. मारुती या गोलंदाजी चर्चा नक्कीच होते अंडरम वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये. मारुती स्ट्रायकिंगवरती फलंदाज गौतम. सामना करेल गौतम. मारुतीच्या चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असं षटक हाताळतोय आतापर्यंत मारुती. काय इक्वेशन असेल काय घडेल काय बिघडेल काय घडेल काय बिघडेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. BV एकलव्य या संघाच्या 9 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती 13. आगतम स्वागतम सुस्वागतम. पालघर जिल्हा दहीहंडी समन्वयचे सचिव संकेत दादा आगरे यांचे ते स्वागत झालेलं आहे. दादा आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल धन्यवाद. 4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या 13. दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडू बाकी. हो सुंदर असा हाताळलेला चेंडू होता. चेंडू काही समजलेला नाहीये. फलंदाज आला विवेक आला. अंतिम चेंडू मारुती याचा. आउटसाइड डी लेग स्टंपचा मारा. बॅटची लागते लिडिंग एज लागून चेंडू जाते घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 षटकाचा खेळ झाला. धावफलकावर धावा लागले 14. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकरवरती सज्ज झालाय गोलंदाज गणेश.
सुंदर असा टोललेला चेंडू विवेक यानी खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गणेशाच्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न होता गणेश याचा. धावफलक धावा लागलेत 15. संत गतीने धावफलक वाढतंय गणेशियाचं. खूपच सुंदर असं नियोजन आयोजन शांभूबाई नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंज पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 पर्व दुसरे चालू असलेला सामना. हो सुंदर असा हाताळलेला चेंडू सरळच चेंडू हादळतोय पायावरती. चेंडू काही समजलेला नाही. फलंदाज आला विवेक आला. आतापर्यंत विवेकचा विचार केला तर 7 धावा विवेकचा विचार केला तर 7 चेंडू मध्ये 4 धावा वैयक्तिक धावांवरती खेळतोय. समोरच्या दिशेने टोललेला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. फंबल फेकी करेल तद्वर एक धावफलकात ऍड होईल. 4 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. धावफलकावर धावा लागले 17. तिसऱ्या षटकात उर्वरित 2 चेंडू बाकी. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून खेळतोय गोलंदाज गणेश. समोरच्या दिशेने टोललेला चेंडू सुंदर असे क्षेत्ररक्षण हर्ष याचं फेकी करेल तद्वर एक धावफलकात ऍड होईल. 17 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलकावरती 18. खूपच संत गतीने धावफलकावरती धावा लागतात. एक्सिलेटरवर पाया द्यावा लागेल. विवेकला वेगाच्या असे क्षेत्ररक्षण खराब असे क्षेत्ररक्षण सरळ चेंडू निघून गेलाय. चौकार डीजे. थँक्यू डीजे. 3 षटकाचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलकावर धावा लागले 22 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतो हिमांशू आणि नॉन स्ट्राईकवरती फलंदाज विवेक. जुगल याच्या हातात चेंडू सोपवलाय. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. जुगल चेंडू सरळ घेऊन निघून गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. या चेंडूला थारा नाही. डीजे. डीजे मोठा फटका खेळायचा होता. साहिलला देखील चेंडू काही समजला नाही. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन संपतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. जुगल्याचा 9 चेंडू पंचांनी 9. नियम क्रमांक 88 9 चेंडू हाताळलाय जुगल यांनी. 23 धावा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण बीव्ही एकलव्य या संघाचं. पहिल्या सत्रातील अंतिम 3 चेंडू बाकी. समोरच्या दिशेने थोडं लेझी क्रिकेट म्हणावं लागेल बीव्ही एकलव्य याचं या संघाचं. पहिल्या सत्रातील उर्वरित 2 चेंडू बाकी. मोठा फटका गडी बात डीजे. खरोखरच सुंदर आहे ते फलंदाजी इकडे पाहायला भेटली आपल्याला. बीव्ही एकलव्य खरंच नावाजलेला संघ आहे. प्रणित तोडणकर यांना स्क्रीनवर ऑन स्क्रीन पाहू शकता आपण. बरेच सामने त्यांना जिंकवून दिले हरिओम संघाला. तसेच बरेच पारितोषिक देखील पाहायला भेटले. तर एक आयकॉन खेळाडू आहे. आयकॉनिक खेळाडू आपण पाहतो इकडे स्क्रीनवरती ऑन स्क्रीन. सुरेशदादा पाटील साहेब यांना देखील खरं या मैदानाचे जे करते धरते सुरेशदादा पाटील असतील, प्रवीण पाटील असतील, जयेश पाटील असतील, प्रमोद पाटील असतील, त्याचे खरं मनपूर्वक आभार असतील. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय अंकित. चला बॅटर नेम सांगायचं प्लीज. 26 धावांचं आव्हान आहे. छोटं आव्हान आहे पण छोटं आव्हान क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत म्हटलं जातं की काही सांगू शकत नाही. क्रिकेटचा एक नियम आहे. आताच मी बरेच असं रसिकांमधून आलो त्यामध्ये मला माहिती पडलं की याच मॅन ऑफ द मॅचची जर्सी ज्याने घेतले त्याची फलंदाजी खूप प्रभावित केलेली आहे रसिकांना या फलंदाजाने. आता पाहूया या मॅचमध्ये काय होईल. चला बॅटर सज्ज आहेत आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची जर्सी
हो 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 सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू तितकी सुंदर क्षेत्ररक्षण पाहूया काय होईल काय घडेल परंतु फेकी चांगली होती गचाळ क्षेत्ररक्षण. चला सुंदर चेंडू इकडे फेकी पाहायला भेटली. पुढचा चेंडू पुढील चेंडू पुन्हा एकदा हो सुंदर फ्लिक केलेला चेंडू आपण पाहू शकता आणि एक धावेनेशी समाधान मानावं लागेल. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय शैलेश दादा करावडे एक नावाजलेला नामवंत पंच. ओ हो 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 कदाच बिमर चेंडू होऊ शकला असता परंतु बिमर चेंडूचा इकडे नियमावलीमध्ये आपला नियम बसत नाहीये. चला पुढील चेंडू पुन्हा लेग ब्रेक करणं म्हटलं ना अनिकेत तर लेग ब्रेक साठी लाईन लेंथ असणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा ओ पंच 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 पंचांनी नो घोषित केलेला आहे. फ्री हिट आहे का पंच? नारकर दीपक नारकर यांच्या हस्ते बोलले डायरेक्ट घरी. चला पुन्हा एकदा हो हो खोलवर टप्प्याचा चेंडू टॅप पद्धतीने पटकावलेला चेंडू परंतु निर्धाव चेंडू इकडे पाहिलं. या फलंदाजाचं मी रसिकांमध्ये नाव नक्कीच ऐकलेलं आहे. हो सुंदर स्टेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावण्याशी समाधान मानावं लागेल. इकडे रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला सुंदर पाहायला भेटले. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फुलटा चेंडू पाहूया काय होतंय काय घडेल. पंचांकडे दाद मागितली जाते पाहूया पंच काय डिसिजन देतात. पंच 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 पंचांनी दिलाय चौकार. येऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. जशी केवळ याच्या बनात एक नागिन फळफळली खरोखरच त्या पद्धतीचा तिकडे फटका आपल्याला पाहायला भेटला. एक सुंदर फटका स्टेट ड्राईव्ह पद्धतीने पाहायला भेटला. चला धन्यवाद डीजे. चला पुढील षटक पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू परंतु तितकीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहिजे. एक धावण्याचे समाधान. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 11. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा परंतु गचाळ क्षेत्ररक्षण लगावला गेलाय. चौकार देऊया एक संधी डीजेला. कम ऑन डीजे. धन्यवाद. केवड्याच्या बनात खरोखरच केवड्याच्या बनातच एक फटका हा आपल्याला पाहायला भेटला आणि सुंदर फटका पाहायला भेटला. आपल्या लेग ब्रेकच्या वरून पुन्हा एकदा ऑफला कव्हर आपल्याला पाहायला भेटला. लगावला गेला. चौकार देऊया संधी डीजेला. खरोखरच सुंदर इथे फलंदाजी. बॅक टू बॅक 2 चौकार 3 चौकार. कोण पारितोषिक म्हणजे आपण इकडे पाहू शकता. आपण बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. तिसरा चौकार मारण्याचा प्रयत्न झालेला आणि प्रयत्न सक्सेसफुल लगावला गेला. या दिवसातील हॅट्रिक चौकार. कमॉन डीजे. मयूर मस्केकडून 3 चौकारासाठी पुढचे अजून एक चौकार मारलं तर दादा 3000चं पारितोषिक आहे. मयूर मस्के दादा यांच्याकडून जर हा चौकार लगावला गेला तर मयूर मस्के दादा याच्याकडून 3000 रुपयाचं रोख रक्कम. पाहूया शेवटचा चेंडू शेवटचा चौका असेल का. खरोखर दादा 3000 रुपये सेव्ह झालेले आहेत तुमचे आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि षटक पूर्ण झालेलं आहे. खरोखरच मयूरदादा मस्के आपलं खूप खूप धन्यवाद. आपण एक रोख रक्कम जमा केली होती परंतु चौकार लगावला गेला नाहीये आणि प्रयत्न तर होता पण प्रयत्न अनसक्सेसफुल. चला सामना संपलाय. चला दोन्ही दादा धन्यवाद. आपण आपल्या इकडे या एवढ्या मोठ्या मंचावर मला संधी दिल्याबद्दल. चला दोन्ही कर्णधारांनी टॉसी बॉक्स मध्ये यायचंय. एका साईडला संघ पाहायला भेटतोय मोरेगाव चॅलेंज आणि पांडवास. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस्की बॉक्स मध्ये यायचंय.